उद्योग आघाडीचे तळुकरांनी प्रवेश केला का सांगा. उद्योग आघाडी प्रवेश झालेला आहे. उद्योग आघाडीच्या पद्धतीने काम करून प्रसन्न त्यांच्या पद्धतीने महाराष्ट्रभर काम करत आहे. पण आज सातारा जिल्ह्यातल्या सर्व तालुका प्रमुखांची बैठक संपन्न झालेली आहे. बैठकीमध्ये आमची चर्चा माहितीसोबत चालू आहे. कालच त्याचा माझा फोन झालेला आहे, पण माहितीला अजूनही आम्हाला कुठल्या जागा सोडतो याबद्दल काही केलेलं नाही. मात्र आम्ही पक्षानं स्वबळावर काही जागा लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी आजच्या बैठकीमध्ये दिलखुलासपणे चर्चा झालेली आहे. आणि येणाऱ्या उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये माहितीनं आम्हाला सोबत घ्यावं अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत. आणि आत्ता आठवले साहेबांचा त्या संदर्भात फोन आलेला आहे. साहेबांनी फोनवर सांगितलेलं आहे की आपण जाऊन चर्चा करावी. चर्चा करून काही जागा त्यांनी आम्हाला सोडवाव्यात. आम्ही असं म्हणणार नाही की सगळ्याच आरक्षित जागा आम्हाला द्या. त्यातल्या अगदी 50% जागा आरक्षित जरी तुम्ही आमच्या नावाने दिल्या तरी शेवटी आम्ही कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहोत. त्यामुळं बीजेपीनं आम्हाला विश्वासात घ्यावं, आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावं आणि आम्ही कमळ लढायला तयार आहोत. तर आम्हाला काही उमेदवाऱ्या द्याव्या जेणेकरून आमच्याबरोबर काम करणारा कार्यकर्ता सन्मानपूर्वक सत्तेत जाईल आणि सत्तेत जाऊन बाबा साहेबांच्या सोबत रामदास आठवलेंचं नाव राजकारणाच्या पटल्यावर सुरक्षित करेल. आणि यासाठीची ही लढाई सुरू आहे. त्यामुळं बीजेपीला माझं आव्हान आहे की उद्या तुम्ही इंटरव्ह्यू वगैरे घेत आहात, पण आरक्षित जागेवरल्या इंटरव्ह्यू घेत असताना रेवण पक्षाचा डोळ्यासमोर विचार ठेवावा आणि रेवण पक्षाला सुद्धा यामध्ये संधी उपलब्ध करावी. आम्ही काय आमच्या चिन्हावर निवडणूक लढवत नाही, तुमच्या चिन्हावर लढवायला तयार आहोत. पण जर आम्ही तुमच्या चिन्हावर लढवतोय तर तुम्ही मात्र आडेवेडे न घेता आमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना तुमच्यासोबत संधी द्यावी. कारण आठवड्याची इच्छा आहे की आम्ही बीजेपीवर राहू. पण जर हे सगळं काही घडलं नाही तर मात्र कार्यकर्त्यांमध्ये अस्थिरता येईल आणि त्या अस्थिरतेचा परिणाम पुढं काय होईल ते मला माहीत नाही. पण आमची तयारी निवडणुकीच्या प्रक्रियेत जाण्याची पूर्ण झालेली आहे. दौलीचा तालुका आमचा आहे. दौली तालुक्यात नाही म्हणलं तर आम्ही ओपनमध्ये उभं राहण्याची आमची ताकद आहे. म्हणजे आजच्या तारखेला 3-4 जागा आम्ही ओपनमध्येही लढवू शकतो. अशा अनेक जागा आहेत. कराडमध्ये अशी जागा आहे तिथे आम्ही ओपनमध्ये लढू शकतो. खेडमध्ये राहायचं म्हटलं तरी आम्ही आरक्षित जागेवर आमच्याकडे उमेदवार आहे. जागा आमची आरक्षित आहे. सैदापूर तर अख्खा गटच आरक्षित आहे. पण जर अख्खा गट आरक्षित असेल तर त्यातला पंचायत समिती आपलं गणाला आम्हाला द्यावं, नाही तर गटाला आम्हाला द्यावं. गणाला तुम्हाला ठेवा तर काहीतरी तडजोडीत्मक काम करावं आणि असं करावं अशी आमची ही आहे विनंती आहे. आणि निश्चितच या विनंतीचा मान ठेवत बीजेपीचे जिल्हाध्यक्ष अतुलबाबा असतील, शिवेंद्रबाबा असतील, तहसीलदादा असतील, जयकुमार घोडे असतील, हे सर्व मंडळी निश्चितपणे चांगला विचार करतील. उदयनराजे असतील, तुमच्या ह्या त्या कमिटीवर आहेत ते असून तर सगळ्यांनी एकत्र या. पण रेवण पक्षाला न्याय द्या या मागणीसाठी आज आम्ही इथं बैठक घेतलेली आहे. आणि दादांची माझं बोलणं झाले दर्शित कदमांशी, ते मला म्हणतात आम्ही तुम्हाला विश्वासात घेऊया. शेवटी उपाशी राहिलेलं कोंबडं सुद्धा दारात दीर्घकाळ राहत नसतं. बरोबर ना? हे मध्ये तरी आपले हे सांगायचे बसपचे नेते आपले सांगायचे की कोंबड्याला जरी तुम्ही उपाशी ठेवलं तर ते दीर्घकाळ तुमच्या सोबत राहत. आपण तर माणसं आहोत. त्यामुळे ही लढाई माणसासारखी माणसाने लढूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. प्रवेश केला काय सांगता. नाही, मला भरपूर काम करायचं आहे त्यामुळे मी प्रवेश केलेला आहे. सध्या भारतीय जनता पार्टी खूपच व्यस्त आहे. आमच्यासारखे कार्यकर्त्यांकडे त्यांचं लक्ष नाही आहे आणि खूप अभ्यास केला, RTIचं काम बघितलं. त्यामुळे मला काम करायची संधी पाहिजे. बाकी हाईप्स काही नको आहे, खोटे प्रॉमिसेस नको आहे. त्यामुळे मी काम करण्यासाठी आले. पण आपण अचानक असा निर्णय का. नाही, हा अचानक निर्णय नाही आहे. बरेच दिवसापासून माझं चाललं होतं की या पक्षात यायचं आहे, तर त्यामुळे मी आले. कोणते आणि कामं अशी आहेत की त्यांनी आपण पूर्णपणे नाही, कामं तर मी बरीच पक्षात राहून केली ज्याच्या ॲक्नॉलेजमेंट मिळालं नाही. वेळोवेळी कामं भरपूर केलेली आहे. मोठी फाईल आहे माझ्याकडे, पण ती काय दाखवून करायचं काय आहे. म्हणजे कामं लोकांसाठी करायची असतात
आणि मला 100% गॅरंटी आहे की बापूंच्या नेतृत्वाखाली मी काम करणार आहे आणि ते मला चांगली संधी देतील.